नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीचे लोण आता ग्रामीण भागातही। गोविले येथे तुफान ट्रॅफिक, ना वाहतूक पोलीस ना ठेकेदाराची माणसं। मेट्रोचे रखडलेले काम, खोदलेले रस्ते, रस्त्यावरील खड्डे, अनधिकृत पार्किंग, रस्ता व फुटपाथवरील अतिक्रमण, अवजड वाहने आदी शेकडो कारणांमुळे सध्या कल्याण डोंबिवली परिसरात तुफान वाहतूक कोंडी होत आहे। आता याचे लोण ग्रामीण भागातही पसरत असून आज सकाळी कल्याण मुरबाड मार्गावरील गोविले येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। विशेष म्हणजे येथे पोलीस चौकी रस्त्यावरच असतानाही ना वाहतूक पोलीस ना ठेकेदाराची माणसं, त्यामुळे कल्याण ग्रामीण भागातील नागरिकांना कोणी वाली उरला आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे। मेट्रोच्या रखडलेल्या कामामुळे कल्याण शीळ रोड, कल्याण भिवंडी रोड, डोंबिवली शीळ रोड याशिवाय कल्याण मुरबाड रोड हे ट्रॅफिकचे हॉटस्पॉट ठरले आहेत। कल्याण मुरबाड रस्त्यावरील शहाड उड्डाणपूल वाहतूक कोंडीचे केंद्र बनला आहे। येथील आमदार, खासदार, मंत्री आदी लोकप्रतिनिधी वाहतूक कोंडी दूर करण्यास सपशेल अपयशी ठरले आहेत। पत्री पूल, सूचक नाका, नेतिवली, नेवाळी नाका, बैल बाजार, शिवाजी चौक, सहजानंद चौक, लाल चौकी, वालधुनी, बाईचा पुतळा, स्टेशन परिसर इत्यादी ठिकाणी होणारी वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे। परंतु हे लोण आता कल्याण ग्रामीण भागात पोहोचलं आहे। शहाड, म्हारळसो, रायते, पांझरपोळ, गोवेली, टिटवाळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ही ठिकाणी वाहतूक कोंडीची हॉटस्पॉट ठरू लागली आहेत। येथील खड्डे, अर्धवट रस्ता, चिखल ही यामागील कारणे असली तरी गोविली पोलीस चौकी असताना यांना याचे काहीही सोयरसूतक नसल्याचे दिसून येत आहे। ठेकेदाराला हा रस्ता आंदण दिला आहे की काय, असा प्रश्न पडतो आहे। अर्ध्या हळकुंडीने पिवळे होणारे कार्यकर्ते, नेते, स्वयंभू पदाधिकारी यांना नागरिकांचा हा त्रास दिसतो का, हा खरा प्रश्न आहे। 2 दिवसांनी आगमन करणारा विघ्नहर्ता अशा या समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, पुढारी, स्वयंभू VIP इत्यादींना थोडी सद्बुद्धी देव, हीच गणराया चरणी प्रार्थना। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक। मग काय प्रॉब्लेम तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।